हॅलो. त्या प्रेक्षकाच्या भावना इतक्या रिअल होत्या, रिअलिस्टिक, की त्यासाठी आर्यन विचार यांनी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं. परशुराम दाभणे साहेब यांच्या वतीने बिलवलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. खेळाडूंना आणि मागच्या स्टेजमध्ये जे आहेत मंडळी त्यांना कृपया करून पाण्याची व्यवस्था करा. सरपंच साहेबांचे आभार. हो फटका कव्हर्सला, क्या बात है. पहिलाच फटका. फलंदाज मोहन लोतेच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. अशा 618 नंबरच्या गाड्या फिरताना बघा जिल्ह्यांना. 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 धन्यवाद धन्यवाद. तर षटकार इथे आलाय. पहिल्याच बॉलवरती मोहन लोतेने मात्र इथे षटकार खेचला. ऑन साइडला मिडॉनला झेल आणि मोहन बाद. पहिला मोठा धक्का बिलवले संघाला. शिवाचे सैनिक वेडे करू शिवाचे रान. त्या अरे भगवे अमुचे दत्त तळपतो दत्त डीजे मास्टर अमुचा शिवसेना शिवसेना. संजीव मोरे यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज. मनोज दादा कृष्णाबाई फक्त 3 मिनिटात त्याने हवा केली. 3 मिनिटात, फक्त 3 मिनिटं. ग्राउंडला एक राऊंड मारला त्यांचा कॉन्वे आणि जसे ते मंचावरती आले आणि त्याने अनाऊन्समेंट केली की सर्व संघांना गुड लक. 40च्या 40 संघांना गुड लक दिली. 5,000ची टोटल 2 लाख आणि आपल्या आयोजनाला देखील त्यांनी दिले 50,000 रुपये. तर क्या बात आहे कृष्णाभाई. आणि त्यांच्या समोर आलेला सचिन. सचिनने तर मजाच आणली. 6 धावा, 1 विकेट. आणि नाही त्यांनी रोकटोक सांगितलं जे आहे ते आहे. यंदाच्या वर्षी 2.5 लाख, पुढच्या वर्षी 5 लाख. सरळ माणूस, साधा माणूस. बॉल चाललाय तो वाडीस लॉंगॉनला, चौकार, 4 धावा.
ऑपरेटर तुम्हाला पुन्हा एकदा आर्यन विचारे यांच्या कडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात आलंय. मनोज दादा काहीतरी बोलतायत. प्रवीण दादांचं गाणं वाजवलं, प्रवीण दादा मोरे यांचं गाणं वाजवलं, त्यासाठी मनोज दादा येवले यांच्याकडून देखील डीजे ऑपरेटरला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. पहा डीजे ऑपरेटर कमालीचं काम. वावरले प्रवीण सर उगाच बोलत नाही, वावरले मध्ये कुठेतरी पैशांचं झाड आहे. उद्या यदा कदाचित असं नको व्हायला रोशन सर की हा यूट्यूब लाईव्ह टीमला आदित्य बाबू दरेकर यांच्या वतीने 500 आणि स्कोररला 200. भयानक काम आहे, भयानक. झाड आहे की झाडी आहे पैशांची तेच काय समजत नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 15 झाले. बॅटिंग करणारा संघ आहे तो मात्र भिलवले. नितीन गडगे आणि समालोचकांसाठी देखील मनोजदादा येवले यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज झाले. त्यांचे आभार. फक्त एकच विनंती आहे की रेलिंगवरती भार देऊ नका आणि रेलिंगच्या आतमध्ये चुकूनही कॅच पकडली तरी सुद्धा तुम्हाला 0 पैसे मिळणार नाहीत, म्हणून रेलिंग पासून थोडे दूर राहा. धनुष मनोज येवले जो समोर स्टँड आहे पहा, त्या स्टँडच्या वरतून तुम्ही षटकार मारला तर मनोज येवले यांनी आतापर्यंत एक षटकाराला दिले पारितोषिक. गोरख रसाळ यांच्याकडून देखील 2000 आहेत आणि मनोहर शेठ भोईर यांच्या बॅनरला जरी मारला डिरेक्टली तरी सुद्धा 2000 आहेत. कव्हरच्या दिशेने खेचलाय बॉल, चाललाय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. परंतु मजा आली. 19 झाल्यात भिलवलेच्या. हो पुन्हा बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज मिळतील असं वाटतंय. कमालीचा थ्रो होता, अपील जोरदार आणि तिसऱ्या पंचांकडे डिमांड करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे डिमांड करण्यात आलेली आहे. ऐवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच साठी समीरजी धनावडे साहेब आणि आमिरजी पार्टे यांनी आम्हाला कूलर पुरस्कृत केलेत. सिरीज साठी जी बाईक आहे, आज ज्यांचा वाढदिवस होता, नाही 12 वाजून गेले आता, कांसावर्णा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय दीपक पाटील साहेब. स्कूटीची लकी ड्रॉची जी स्कूटी आहे ती आम्हाला दिले विपुलजी पार्टे आणि त्याचबरोबर आमचे एक्सलचे किरण बोराडे. मला असं वाटते उद्या किंवा परवा ते या स्पर्धेला उपस्थित होतील. लकी ड्रॉ साठी जे LED TV आहेत ते आम्हाला दिल्यात सन्माननीय संतोष शेठ क्षीरसागर, दीपकजी शिंदे आणि त्याचबरोबर आर्यन विचारे. लकी ड्रॉ साठी ज्या 4 सायकल आहेत, नॉट आउट आहे फलंदाज आणि फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी देखील 3 सायकल आहेत. टोटल 7 सायकल आहेत त्या आम्हाला दिल्यात रोशनजी मोरे, आमचे उपसरपंच साहेब, मनोजदादा येवले, अतुलदादा मोरे मंचावरती उपस्थित आहेत, ऋतिक मोरे, अमोल उतेकर, आदित्य दरेकर, ऋत्विक सावंत यांच्याकडून. आणि मुख्य मंचावरती जो विभाग प्रमुख चषकाचा मेन बॅनर आहे त्या बॅनरवरती सरपंच आदरणीय प्रियाताई प्रफुल्ल विचारे आणि विभाग प्रमुख आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांचा जो फोटो आहे त्याला जर कोणत्याही बॅटरनं षटकारानं हिट केलं तर आर्यन विचारे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या दरम्यान पूलचा फटका चौकार मात्र आला आहे आणि या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते आता 25 वरती. बिलवले संघाची बॅटिंग चालू आहे. 25 धावा झाल्यात. मॅन ऑफ द मॅच साठी पंकजी आपण जो टी शर्ट देतोय तो आपल्याला दिला पंकज मोरे, सुशांत सावंत, आदित्य मोरे आणि अजित मोरे यांनी. मॅन ऑफ द मॅचचा जो गॉगल दिलाय रात्रीत आपण गॉगल देतोय. ऋषिकेश मोरे, संदेश विचारे, अभिषेक दरेकर आणि दीपल मोरे ना, हा मी दीपक म्हणत होतो त्याला, दीपल मोरे यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅचची जी कॅप आहे ते आपल्याला दिले अतुल मोरे, काणू बुरगुडा, युवराज लोटनकर यांनी मात्र दिले. आणि मॅन ऑफ द मॅचची जी बॅग आहे ती आम्हाला दिले अर्णव विचारे यांच्याकडून. आणि बॉल बॉक्स संपूर्ण चेंडू पुरवठ्याचं काम केलंय रोशनदादा यांनी. मागे मारण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर डाऊन द बॉल, जोरदार अपील केली जाते, जोरदार अपील होती. टेनिस बॉल क्रिकेट सध्या आता प्रगत होत चाललंय. मगाशी राजाभाऊ देखील म्हटले. डॉट बॉलची होते सांगता. 25 धावा धाव फलकावरती आहेत.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकसाठी जे शूज दिलेत आम्हाला, कपिलजी मोरे, सागरजी भोसले, नयन सावंत. वेअर इज नयन सावंत? अध्यक्ष होता ना. प्रज्वल दरेकर आणि संकेत विचारे. हो, बॅट जोराने फिरवले परंतु इम्पॅक्ट नाही. धावसंख्या तिथे स्थिरावले 25 वर. लकी ड्रॉचे जे शूज आहेत ते आम्हाला दिलेत अर्णव विचारे यांनी. कदाचित ते क्रीडांगणावरती इकडे तिकडे फेरफटका मारत असतील. संपूर्ण पाणी व्यवस्था संचित दळवी आमच्या अगदी समोर आहेत. लकी ड्रॉचे वॉच अतुलजी मोरे, काणू भुरगुडा आणि युवराज लोटनकर यांनी आपल्याला दिलेत. त्यांचेही मनापासून आभार. 25 धावा, 1 विकेट. हो, खोला टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर. आणखी एक चांगला चेंडू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाली ती 25. आणि 4 रात्रींमध्ये ऋषिकेश मोरे आपल्या सर्वांच्या भोजनाची ज्यांनी व्यवस्था केले, आदित्य ढाबा, आदित्य बाबू दरेकर यांचं देखील मनापासून आभार. शेवटच्या रात्री देखील प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. सलग 3 षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर का चेंडू गेला तरी सुद्धा आप्पा फार्म, दयानंद तांडेल यांच्याकडून 12-12, 1212. आदित्य दरेकर यांच्याकडून 10-10. हे तर पारितोषिक आपण पहिल्या रात्रीपासून देतोय. हा, 100 म्हणजे एका टीमने 100 धावा मारल्या तर नमस्ते कर्जत कडून संपूर्ण टीमला खाईल तेवढं जेवण. अनलिमिटेड ना, पण 1 टाइम. आणि 50 मारेल त्याला एकट्याला अनलिमिटेड. दत्ता शेठ दळवी. 25 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मला असं वाटते मी सर्वांना आता कव्हर अप केलंय. माझं ते काम आहे. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर जी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे, चला टॉससाठी या त्वरित. विलंब करू नका अजिबात. घोडिवली आणि त्यांच्या विरोधात असेल तो किरवली. जास्त वेळ घेऊ नका, नाहीतर 4थ्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल, लक्षात असू द्या. नियमांच्या बाबतीत हे सर्व आयोजक एकदम कडक आहेत. हो, समोर मारलाय. प्रेक्षक वाट पाहतायत. प्रेक्षक कमाल कॅच परंतु नाही झाली. षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. षटकाराने धावत संख्या धावून पोहोचले 31 वर. पदू बुरगुडा यांना विनंती, आपण मंचावरती या. परशुराम दाबणे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 येतात. बिलवले टीमला 31 झाल्या. 31. पाटला केला चेंडूचा. 32 धावा झाल्या. 32. कृष्ण भवर सरांकडून भिलवलेच्या सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, विकेट हॅट्रिक साठी 1000. 32 धावा झाल्यात. हा, लालू वाघमारे यांच्याकडून कोणाला? सुनीलला 200. ओके, नंतर तुम्ही जमा करा त्याला, सुट्टे नाही कोणाकडे. 32 धावा नंतर तुम्ही आवडीने नक्की त्याला द्या. ठीक. गोविंद शेठ हिंदोला यांना विनंती आहे, मुख्य मंचावरती आपण यावं. प्रसाद विचारे आपली वाट पाहत आहेत. गोविंद शेठ हिंदोला, आपलं मनपूर्वक स्वागत. 32 धावा झाल्यात आणि त्यामध्ये सध्या बिलवले संघ बॅटिंग करतोय. काका, तुमचं पारितोषिक तुम्ही बिंदासपणे नंतर द्या सुनीलला, जो सध्या चांगली फलंदाजी करतोय. लगातार 3 षटकार. बाबूराव भवरे यांच्याकडून 3000. त्यांनी 2 कमी केले. 32 धावा. हो, स्वीप मारलाय तो देखील अनोख्या स्टाईलने. व्हॉट अ ग्रेट शॉट. हॉट शॉट. शॉट ऑफ द नाईट. सिक्सर बाय बॅटर नितेश. प्रिया विचारे डीजे मास्टर. अतुल दादा, मगासपासून जी एक फळी होती बक्षीस देणारी, ती आता थोडी चेंज झाली. आता दुसरी फळी आली आणि दुसऱ्या फळीचा देखील बोजवारा समालोचकांना रात्री 1 वाजता देखील सांभाळावा लागेल. 38 धावा झाल्या. 38 लॉस ऑफ 1.
वावरले. कुणी कॅच पकडले जरा व्हेरीफाय करा बघा. कॅच पकडले म्हणतोय पंकज दादा, पंकज मोरे. 38 धावा झाल्यात. हो स्क्वेअर कट मारलाय. काय बॅटिंग करतोय सुनील. बॉल चाललाय तो मात्र स्वीपर कव्हरला. चौकार. धन्यवाद. तर सुनीलची वैयक्तिक धाव संख्या सध्याच्या घडीला आहे ती 20. संघाची धाव संख्या झाले 42. 30 केले तरी सुद्धा कृष्ण भवर यांच्याकडून 1000. बक्षीस बक्षीस आणि बक्षीस. विभाग प्रमुख चषकात बक्षीस आणि बक्षीस. हो पुन्हा स्क्वेअर कट मारलाय. गॅप भली मोठी आहे. सुनीलचा तडाखा सोसावा लागतोय परंतु चांगली फिल्डिंग. 2 धावा सुनीलला मिळतील. दुहेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 44 वर. आर्यन विचारे यांनी मात्र 2 अजब गजब पारितोषिक दिली. रोशन दादा कालचे आपले नो बॉलचे कुठे गेले. नो बॉलचे परंतु आज नो बॉल पडलेच नाही. अमोलजी उतेकर ना. 44 धावा. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी या. विलंब करू नका. टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन किरवली आणि हो फटका थोडा फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा. कॅच घेण्याचा प्रयत्न होईल. दुसरी धाव आणि डायरेक्ट हिट झालाय. 2 धावा की पंच नॉट आउट आहे. तो 2 धावा इथे जोडल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या झाली ती भिलवले संघाची 46. 46 धावा झाल्यात. मंचावरती बरीच मंडळी उपस्थित आहेत. सूरजजी हातमोडे सर, रोशनदादा पाटील, संचित दळवी, रोशनदादा मोरे, मनोजजी येवले, त्याचबरोबर आमचे चौधरी साहेब, दाभणे साहेब देखील उपस्थित आहेत. प्रफुल्ल विचारे, पंकज मोरे, राहुल पवार, प्रथमेश मोरे ही सर्व मंडळी आज मंचावरती उपस्थित आहेत. साहिल पाटील उद्योजक. 3 ओव्हर धावसंख्या झाली ती 46. चला झटपट पटापट खेळा नाही तर पॅनल्टी लावण्यात येईल कारण इथूनही आपल्या 3 मॅचेस बाकी आहेत आणि आता रात्रीचे वाजलेत ते फक्त 11. जास्त वेळ घेत असेल पंच तर एक प्लेयर आतमध्ये घ्या अशी सूचना आयोजक देत आहेत. 3 ओव्हर 46 धावा झाल्यात. तयारी चालू आहे उद्याची. आज 2800, कदाचित उद्या 5600 होईल. उलटा मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाजाने. हा सामना चालू आहे. भिलवले आणि त्यांच्या विरोधात नाणिवली. शेवटचं षटक टाकतोय प्रशांत तांडेल. विभाग प्रमुख चषक ही स्पर्धा इथे संपन्न होत असताना आजची ही दुसरी रात्र आहे. आज एकूण 10 मॅचेस आहेत. उद्या एकूण 10 मॅचेस आहेत. शेवटच्या रात्री मॅचेस होतील. एक फ्रेश बॉल असेल आणि उर्वरित मॅचेस खेळवल्या जातील. पहिला चेंडू निर्धाव. अनेक पारितोषिकं दिलीत. त्याचा लेखाजोखा काढला तर किमान 3 लाख. मागे मारण्याचा प्रयत्न होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय नाणेवली टीमसाठी. आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात एक मोठा इतिहास घडला. सर्वच्या सर्व संघ जे खेळले या स्पर्धेत त्या सर्व संघांना 5000 रुपयांचं गुडलक देण्यात आला. गुडलक कृष्णाबाई यांच्या वतीने. हो मागे मारण्याचा प्रयत्न. हो कॅच 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 शेवटी घेतले की सुटले. यस सुटले कॅच. सिंगल रन. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 47 वर 47. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच. चला टॉस साठी त्वरित या. 47 धावा झाल्यात. 4 षटकांचा हा सामना आहे.
ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहे धनुष. मनोज येवले स्टँडच्या दिशेने दमदार सिक्सर. सत्तेचाळीस होत्या. षटकार मारला. 53 धावा झाल्यात. 53. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत असताना भिलवले संघ. क्लीन बोल्ड, परंतु सुनीलच्या 30 धावा झालेल्या आहेत. कृष्णा भवर सरांकडून सुनीलला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. घोडिवली आलाय. हा सुनीलला लालू वाघमारे यांच्याकडून 400 रुपये सुनीलला ते देतील. तर हे सुनीलला 1000 रुपयांचं पारितोषिक इथे आलंय कृष्णा भवर सरांकडून. धन्यवाद. टोटल झाल्यात त्या 53. विकेट गेल्यात 2. आणि लालू वाघमारे यांच्याकडून लहानू यांच्याकडून 400. 53 धावा 2 विकेट. त्रेपन्न धावा 2 विकेट. काही चेंडू शिल्लक आहेत. यानंतर आपण करतोय टॉस. बरीच पारितोषिक आहेत या स्पर्धेत अतुल दादा. पारितोषिकांचा पाऊस पडलाय. पाऊस नाही, गारपीट पडलाय. हुक केलाय बॉल. धावा केल्यात बुक 6. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार. आणि भिलवले संघाची टोटल झाले 59 आणि नानिवलीला करायचे ते आता 60. आणि आदरणीय पप्पू दादा विचारे यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शुभ आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत दादांचं. हा विशालला पण 100 द्या. आता तुमचं नाव काय? लहानू वाघमारे यांच्याकडून सुनीलला 400 आणि विशालला 100. हिशोब क्लिअर. भिलवलेचा 12वा कोण आहे समजलं तुला? 1000 आणि 500. 12व्या खेळाडूकडे सर्व पारितोषिक आपण सुपूर्द केलेत. कॅश प्राइज सुनीलचे आणि त्याचबरोबर विशालचे. 1000 कृष्ण भवर सर. सुनीलसाठी 1100 आहेत, 1400 आहेत आणि विशालसाठी 100 आहेत. चला तर आपण रुस्ता दादा म्हटलेत म्हणजे उद्याच्या रात्रीमध्ये बडे बडे प्लेयर्स येतील. हो, कॅच डबल घेतले. दुसऱ्यांदा पारितोषिक त्याने पटकावले. तरी सुद्धा आयोजक त्याला 2800 रुपयांचं कॅश प्राइज सुपूर्द करतायत. अभिनंदन. खूप खूप हुशार आणि खूप खूप अभिनंदन. समीर ठाकूर यांच्या शुभ हस्ते कसा इरादा करून आला होता की मी कॅचेस घेणारच. बरं ते जाऊ द्या. हा कोण कॅशियर आहे? नाही मग तो का साक्षी देत होता? तू कॅच घेतले. भावे. छोटा भाऊ, खतरनाक भाऊ. चला अभिनंदन तुझे. यानंतर आपण टॉस करूया. आपण टॉस नेक्स्ट मॅचचा. दोन्ही कॅप्टन मात्र इथे उपस्थित झालेत. घोडिवली आणि त्यांच्या विरोधात किरवली. मी विनंती करतोय प्रशांतजी चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. पप्पू शेठ देखील उपस्थित झालेत. मॅच 3 ओव्हरची असतील. इथून पुढे सर्व 3 ओव्हरच्या मॅचेस. पप्पू शेठ देखील उपस्थित होत आहेत. एक लक्षात असू द्या, जो मॅन ऑफ द मॅच आहे ती टी शर्ट घालून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल, नाही तर पॅनल्टी. आणि कॅप पण ती तिकडे उभे राहा. कॅमेरा समोर आहे. चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. पप्पू शेठ देखील उपस्थित आहेत आणि टॉस जिंकलाय तो घोडिवली टीमने. काय निर्णय? बरं ठीक आहे, आपल्याकडे थोडा वेळ आहे. एकंदरीत तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल. घोडिवली संघ वावरलेमध्ये अनेकदा खेळतो. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, दुसऱ्या पर्वाबद्दल काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिली म्हणून आयोजकांचा आम्ही आभार मानू. एवढंच. तेजस बडेकर यांच्या समेत आपण चर्चा करूया. हा मल्टी टॅलेंटेड आहे तेजस बडेकर.
आणि तो आयोजकांचाही तेजस बडेकर या आपल्याशी जोडले जा. अनेक स्पर्धा तुम्ही खेळता. मगाशी खरं तर सुमित सोबत चर्चा करायची होती, मी त्यालाही विचारलं की बऱ्याच वर्षानंतर दणदणीत विजय पाहायला मिळाला वावरलेमध्ये. टीमच्या परफॉर्मन्सबद्दल आणि आयोजकांबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे, पण आमची क्रिकेटची सुरुवात खरी वावरलेपासून झालेली आहे. तर वावरलेमध्ये खेळताना खूप मजा आली. धन्यवाद तेजस बडेकर. तर आता सेकंड इनिंगला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत सूरज सर आणि मंचावरती पुन्हा एकदा स्वागत आहे विभाग प्रमुख, चौक विभाग प्रमुख सन्माननीय पप्पू शेट्टी विचारे यांना तुम्ही सध्या मुख्य मंचावरती पाहताय. त्याचबरोबरीने संचितजी दळवी देखील उपस्थित आहेत, इतरही मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांनाही पाहतात. तर आजची ही दुसरी रात्र आहे या स्पर्धेची. उपसरपंच दोनदा उपसरपंच सन्माननीय रोशनजी मोरे साहेब असतील, त्याचबरोबरीने आमची सर्व मंडळी, आयोजक मंडळी आता थोडी का होईना परंतु उद्याची आणि परवाची चर्चा चालू आहे सूरज हातमोडे सर की कसं आयोजन असायला पाहिजे. परंतु रायगडच्या मातीत रुजलेली निष्ठा आणि शिवबंधनाचे बांधलेलं नेतृत्व अर्थातच पप्पू शेट्टी विचारे. शिवरायांच्या पराक्रमाची परंपरा लाभलेल्या रायगड जिल्हा या पवित्र भूमीत शिवसेनेचा भगवा अभिमानाने फडकवणारे शिवसेना चौक विभाग प्रमुख आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे अर्थातच पप्पू शेठ विचारे हे एक निष्ठावंत, कर्तृत्ववान आणि जनतेच्या मनात घर करणारे नेतृत्व आहे. ज्यांच्या रक्तातच निष्ठा असते त्यांच्याच हातून परंपरेचा वारसा जपला जातो आणि शिवबंधनाच्या पवित्र धाग्याने बांधलेलं त्यांचं नातं हे केवळ पक्षाशी नाही तर शिवसेनेच्या विचारसरणीशी आहे. परंपरेशी आणि मराठी अस्मितेशी त्यांचं जोडलेलं हे नातं आहे. आणि पप्पू शेठ विचारे यांची स्पर्धा विभाग प्रमुख चषक. साठ धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल विशाल वाघमारेचा वाईड. 60चं टार्गेट मंगेश झुगरे आणि संकेत तांडेल ही आघाडीची जोडी मैदानामध्ये. 24 बॉलमध्ये 59 करायचे आहेत त्या नाणेवलीला बिलवले संघाच्या विरोधामध्ये. वेगवान बॉल, यष्ट्यांचा वेध घेणारा पहिल्याच बॉलवरती मंगेश झुगरेला बाद केलंय आणि मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या नाणेवली संघाला. संकेत बाद होतोय, पहिला धक्का. साऱ्यांचा आई आधार असा शिवसेनेचा प्रफुल्ल विचारे. साऱ्यांचा आई Thank you. आधार असा शिवसेनेचा. संकेत तांडेल बाद झालेला आहे. गोल्डन डकचा शिकारी ठरला. 16वा फलंदाज आहे स्पर्धेतील जो पहिल्याच बॉलवरती बाद झालेला आहे आणि मोठा धक्का बसलाय धावांचा पाठलाग करणाऱ्या गावदेवी नाणेवली संघाला. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मयूर झुगरे. मंगेश झुगरे आणि मयूर झुगरे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि विशालचं जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर कालचे संध्याकाळ अजूनही सूरज सर डोळ्यासमोर आहे. युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि म्हणूनच मी सुरुवातीपासून म्हणतोय की या स्पर्धेचा पिक पॉईंट सुवर्णक्षण काय असेल तर सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांची उपस्थिती. आणि त्यांनी आपल्या त्या पोस्टमध्ये देखील लिहिले वावरले गाव, म्हणजे किती महान ओळख आहे या गावाची. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल, पंच वाईड बॉल दाखवत आहेत आणि एक्स्ट्राची रन मिळते. एक्स्ट्रानं एक धाव वाढली जाते. 2 धावा धावफलकावरती. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इंटरनेटची सुविधा पुरवली आहे ते अरुणजी दाबणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वाईड बॉल. मागच्याच बॉलची फोटोकॉपी पाहायला मिळाली. लगातार 2 वाईड बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. अरुणजी दाबडे यांचा सन्मान ओव्हर ब्रेकमध्ये केला जाईल. मयूर झुगरेच्या बॅटमधून आलाय अगदी मुख्य मंचाच्या दिशेनं मारलेला फ्लायटेट षटकार. आदित्य
संचित दळवी यांच्याकडून 10, रोशनदादा मोरे यांच्याकडून 7, 100 100 100. मनोज दादा तुमच्याकडून 21 का? 21 100 100 1111. 100 कृष्ण भवर यांच्याकडून. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चोरटी धाव कंप्लीट केली आहे आणि मयूरनं देखील सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलनं एकूण धावसंख्या होती ती 10-60 धावांचं लक्ष्य, 50 धावांची गरज आहे 21 बॉलमध्ये. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. विशाल वाघमारे एक वेगवान गोलंदाज आहे. रायगडचा एक आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधील व्हॅल्युबल प्लेअर आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. बिलवल्याचा हा खेळाडू आहे. आदित्य मोरे आपण मंचावरती यायचे अशी सूचना होते, परंतु आदित्यने ज्या चपळाईने कॅच पकडली ती चपळाई अशीच पुढे चालू ठेवावी. मजा येईल वावरले टीमसाठी देखील. पाठीमागच्या बाजूला हुक केलाय बॉल, पहिल्या टप्प्यावरती जातोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि 4 धावा मिळत आहेत त्या बॅटर मंगेश झुकरेच्या बॅटमधून. खरं तर सध्या दोन्ही फलंदाज मात्र इथे फलंदाजी करत असताना मला एक सामना आठवतोय, रिसेंट सामना, 1 बॉल 6चा सामना वावरले टीमचा. खास करून आता जरा आठवण झाली म्हणून या ओव्हरमध्ये त्याची चर्चा करू. 14 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चायनीज कड पाहायला मिळाली. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप दिलाय, बॉलला अडवलंय, 1च धाव मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू असताना वेगवान गोलंदाज आहे विशाल वाघमारे, प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये नानिवलीच्या आघाडीच्या फलंदाजांचं आक्रमण पाहायला मिळालं. दोन्ही सख्खे बंधू आहेत मंगेश आणि मयूर, फार चांगला खेळ करत आहेत. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. 15 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. 19 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. पायावरती आदळला, अपील केलं होतं, 1च धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती लेगबाईच्या रूपानं आली 1 धाव. एकूण धावसंख्या झाली आहे 16. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे ती नानिवली संघाला जिंकण्यासाठी. हे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग खऱ्या अर्थानं नानिवली संघ करतोय, परंतु सूरज सर विभाग प्रमुख चषकाच्या निमित्ताने आज एक ऐतिहासिक पूर्ण घटना घडली असंच मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण मला आठवतंय की माझ्याही अगोदरपासून तुम्ही क्रिकेटचं समालोचन करतायत. अनेक ठिकाणी अनेक प्रोग्राम्सला तुम्ही असता. तुम्हाला असं जाणवतंय की एखादा संघ पराभूत झालाय पहिल्या रात्री आणि त्याला दुसऱ्या रात्री परत बोलवलंय, ते पण पैसे देण्यासाठी. म्हणजे समोरच्याला असं सांगितलं तो कदाचित आपल्या कानशिलात वाजवेल, कशाला मस्करी करतो, परंतु हे घडून आणलंय आज वावरलेकरांनी. आणि कृष्णाबाई यांनी तब्बल 2 लाख रुपये त्या टीमला दिलेत, 40 संघांना. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मनोज दादा, मला असं वाटतंय आणि पप्पू शेठ मला असं वाटतंय की कदाचित तो जो येणार आहे त्या मंडळींचे सर्वच्या सर्व पारितोषिक आयोजक पण ठेवू शकले असते. खरं आहे की नाही? स्वतः आयोजक पण ठेवू शकले असते, परंतु आयोजकांनी तसं केलं नाही. त्यांना पारितोषिक द्यायचं होतं संघांना, त्यांनी सर्वांच्या समोर संघांना पारितोषिक दिलं. याला म्हणतात रुबाबदारपणा आणि दिलदारपणा, जे फक्त वावरलेकरच करू शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. विघ्नेश ठोंबरेनं जर कॅच पकडला तर प्रथमेश दाबणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रिषभ फार्मचा जो बॅनर आहे, रिषभ फार्मचा जो त्या ठिकाणी बोर्ड आहे, त्याला कोणत्याही फलंदाजानं षटकारानं हिट केलं तर सागर मोरे यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि गोरख रसाळ यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये. समोर टाकलेला बॉल, ताकदवान ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनमध्ये चांगली फिल्डिंग, डबल मध्ये कन्वर्ट केले. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावला होता बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. एकूण धावसंख्या 18 आहे. बॉम्बे भाई यांची उपस्थिती
दुसऱ्या रात्री देखील या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दादोजी कोंडदेव स्टेडियमचे स्वयंसेवक आहेत बॉम्बे भाई आणि त्यांच्या स्वागताला आलेला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून मारलेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 24. 60 धावांचा टार्गेट आहे, 24 धावा धावफलकावर. साऱ्यांच्या मनात घुसलाय हो, मनातील राजा झाला हो. साऱ्यांच्या मनात घुसलाय हो, मनातील राजा झाला हो. दादांचा हातभार सदा हो असतो मदतीला. दादांचा हातभार सदा हो असतो Thank you. मदतीला. 24 धावा. एक षटकार आला मंगेशच्या विरोधामध्ये मयूरच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग देखील पाठीमागच्या बाजूला. एकच धाव मिळते. 2 सख्खे बंधू आहेत आणि मैदानावरती क्षेत्ररक्षक फंबल झाला. चुकी होते ना होते तोच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मयूर ठाकूर यांना विनंती की आपण मंचावरती या. पहिल्या रात्रीपासून 12-12 हा आकडा आपण ऐकत होतो आदरणीय अप्पा फार्म कडून, आणि त्यानंतर आदित्य दरेकर यांचा आदित्य डाबाकडून 10-10, आता 11-11 पण ऍड झालाय. ॲडव्होकेट प्रभाकर सावंत साहेब यांच्या वतीने देखील सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 11,111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1,111 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल ॲडव्होकेट प्रभाकर सावंत यांच्या वतीने. मंगेश चौधरीचा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. व्हाईट साठी बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय आणि स्क्रीनवरती चेक केलं जाईल. 28 धावा आहेत. सव्वीस धावा झालेल्या आहेत. चेक केलं जातंय स्क्रीनवरती. 24 लाईव्ह इव्हेंट. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी या स्पर्धेची आपण 24 लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकतोय. संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं मनपूर्वक आभार. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटर शफल झाले होते आणि बॅटच्या खालून अगदी वाईड लाईनच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लगातार 2 डॉट बॉल आलेले आहेत. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आक्रमण पाहिलं. फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून एक षटकार, 2 वेळा दुहेरी धावा पाहायला मिळाल्या, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती मंगेश चौधरीचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. चांगली लढत मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेरचा बॉल. वाईड बॉल दाखवत असताना टिके कुरंगळे सर आणि एक्स्ट्रानं धावफलकामध्ये वाढ होतीये. 27 धावा. 11 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. दोन्ही आपल्या विभागातील संघ आहेत. नानिवले आणि भिलवले एकमेकांच्या विरुद्ध बऱ्याच वेळेला हे संघ खेळलेले आहेत. एकमेकांचा खेळ फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि मंगेश चौधरीचं कौतुक केलं पाहिजे की खोलवर टप्प्याचे बॉल त्याच्याकडून डिलिव्हर केले जात आहेत. चांगल्या टप्प्यावरती मंगेश चौधरीची गोलंदाजी आता पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. पाठीमागे चुकलेत. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली. सिंगल फक्त मिळतीये आणि ती देखील बाईच्या स्वरूपामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 28. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. आला
आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला. थँक्यू. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. लकी ड्रॉ साठी जे वस्तुरूपी पारितोषिक शूज आहे, एखाद्या प्रेक्षकाला ते पारितोषिक मिळालं आणि त्या शूजची साईज जर येत नसेल किंवा मोठी होत असेल तर तुम्ही पनवेलमधील 7070 या शॉपमध्ये जाऊ शकता. अथर्व खोपकर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्या ठिकाणी त्या शूजची रिप्लेसमेंट तुम्हाला मिळण्यात येईल. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरमध्ये 32 धावांची गरज आहे. गोरख रसाळ यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आणि डीजेनं जे गोरख रसाळ यांचं गाणं वाजवलं त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक गोरख रसाळ यांच्या वतीनं आलेलं आहे आणि समालोचन कक्षासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. 12 बॉलमध्ये 32, 16च्या अस्किंग रेटनं या धाबांचा पाठलाग करायचा आहे. चौक कमिटीचे माजी अध्यक्ष कैलासजी गावडे, चौक परिसरातील एक घातक बॅटर रवी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. कस्तुरी लाईटसाठी आर्यन विचारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक रोख रक्कम स्वरूपाची पारितोषिकं आणि त्याचबरोबरीनं वस्तुरूपी पारितोषिकांची उधळण करणारी ही स्पर्धा आहे. फुलटॉस बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, परंतु आता अतिघाई संकटात नेणार का? परंतु बॅटर परत फिरलेत आणि धाव मिळतेय ती केवळ एकच. 11 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. पंचांसाठी गोरख रसाळ यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बिमरचा फुलटॉसचा नो चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवण्यात आलेला आहे. अर्णव विचारे यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. फेअर डिलिव्हरी आहे, सिंगल फक्त मिळणार. 11 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. नानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भिलवले दोन्ही चौक विभागातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. दर्शनच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. एक चांगला गोलंदाज आहे दर्शन. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली आणि त्याच्या समोर सलामीला आलेला मंगेश जुगरे जो नानिवली संघाचा प्रमुख बॅटर आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला ग्लान्स केलाय. मनगटी फटका पाहायला मिळाला. मनगटाचा फार चांगला वापर केला. शॉर्ट फाईन लेगमध्ये फिल्डर आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं असेल. नानिवली टीमला या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. किरवलीचे खेळाडू जे मुख्य मंचाच्या समोर आहेत, महाराजांच्या प्रतिमेसमोर आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण बाजूला जी बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं. आडवा बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॉल आणि बॅट यांचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथून पुढे जर षटकार आले, चौकार आले तर या मॅचमध्ये नानिवली संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. परंतु वर्चस्व प्रस्थापित केलंय ते दर्शननं. चांगली गोलंदाजी, फिरून खेळलेत, पुढ्यात टाकलेल्या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मधला आणखीन एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून. समाजसेवक म्हणून प्रफुल विचारे असतोय साऱ्या आधी. समाजसेवक म्हणून प्रफुल भारी असतोय साऱ्या आधी. समाजसेवक म्हणून प्रफुल Thank you. विचारे असतोय साऱ्या.
षटकार आलाय. मॅच मध्ये मजा पाहायला मिळतीये, रंगत पाहायला मिळतीये. आणि हा बॉल पाठवलाय मिड विकेटला, सिंगल कंप्लीट केले. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जुगरे बंधू मैदानामध्ये आहेत. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं धावा चोरताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होतीये 38. 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामन्यातील अतिशय महत्वाचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती सामन्याचं चित्र पूर्णपणे निर्भर असेल. आणि या दर्शनच्या विरोधामध्ये मयूर जुगरे असं बॅटल पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढलंय, बॉलला डिस्पॅच केलंय. वायडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून आणखीन एक षटकार येतोय फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून. मुक्काम पोस्ट तालुका आणि अतुलजी मोरे यांच्या वतीने DJ मास्टरला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. वा, धन्यवाद. गोविंद रसाळ यांच्या वतीने हा सामना जर का जिंकला नानिवली संघानं तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज गोरख रसाळ यांच्या वतीने देण्यात येईल. आणि अतुलजी मोरे साहेब यांनी नुकताच DJ मास्टरला 500 दिलेत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले. धन्यवाद. आणि दोन्ही पंचांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज अतुलदादा मोरे यांच्या वतीने देण्यात आलंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. 7 चेंडू 22 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. ऐवा कॅच झालेली आहे, प्रेक्षक कमाल कॅच झालेली आहे. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक देण्यात येईल. हा सामना जर या दोन्ही फलंदाजांनी जिंकवला तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महादेवजी पिरकड यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक या दोन्ही फलंदाजांना असेल. 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. 14 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या आणि आता 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. गोरखजी रसाळ पंचायत समिती विभाग प्रमुख यांच्या वतीनं हा सामना जर नानिवली संघानं जिंकला तर संघासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कैलासजी गावडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नानिवली संघ जिंकला तर स्वप्नील मोरे आणि युवराज लोटणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. गोरख रसाळ यांच्याकडून 2000. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. फिरून खेळलेत, हुक केलंय. बघायचंय धावा किती बुक केल्या जात आहेत आणि बॉल जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन चौकार. हॅलो, धन्यवाद डीजे माऊली, धन्यवाद माऊली डीजे. बघा, अतुल मोरे यांच्याकडून समालोचन कक्षाला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पंचांना दिलं त्यांनी, 24 लाईव्हला दिलं, DJ मास्टरला दिलं. आता लाईट्सला सुद्धा ते 500 रुपये देतील, कस्तुरी लाईटला. पण 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनला त्यांनी चॅलेंज केलंय. बॉल आकाशात गेल्यानंतर जर बॉलच्या कंपनीचं नाव जर दिसलं, कोणत्या कंपनीचा बॉल आपण या टुर्नामेंटला वापरतोय, हवेत गेल्यानंतर जर कॅप्चर झाला तर त्या कॅमेरामॅनला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500. चला, रोशन यांच्या शुभ हस्ते ऐवा कॅश दिला जाईल. रोशन पाटील आमचे समालोचक. कोण आहे विनर? लोगो जो आहे विभाग प्रमुख चषकाचा लोगो, त्या लोगोवर पहिला टप्पा की टप्प्याटप्प्याने, हा कसं पण कार्पेटने सुद्धा आला तरी सुद्धा गोरख रसाळ यांच्याकडून 2000चं पारितोषिक आपण ऐवा त्याचं पारितोषिक देतोय. आमचे रोशन पाटील आणि आर्यर विचारे.
त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा फलंदाज बाद होतोय आणि मोक्याच्या क्षणाला मोठा धक्का बसतोय तो नानिवली संघाला. प्रफुल्ल विचारे आयोजक ठेवलंय विभाग प्रमुखाच्या जग. प्रफुल्ल विचारे आयोजक धन्यवाद डीजे. थँक्यू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. 6 मध्ये 16 पाहिजे होते. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि आता मात्र मोठा फलंदाज बाद झालाय. चला, शेवटचे 3 बॉल आणि 10 धावांची 3 गरज. चेंडू आणि 10 धावा. सामना अटीतटीचा आहे. कोणत्या गावाचा आहे मित्र तू? आंबेवाडी कुठं आलंय गाव? माथेरानच्या पायस्थेश. बघा प्रफुल्ल दादा माथेरानच्या पायाशी गाव आहे आणि आपला कार्यकर्ता आहे आणि तो तिथून आलाय. जरा जोरदार टाळ्या. कसं वाटतंय 2800 कूलर? भारी वाटतंय. प्रफुल्ल दादा विचारे कसे नेते आहेत? चांगले आहेत. नक्कीच प्रफुल्ल दादा चांगला म्हणाला तुम्हाला तो आणि चांगल्या माणसाला लोक चांगलीच म्हणणार. आणि प्रफुल्ल दादा विचारे यांच्याकडून एक्स्ट्रा 500 आलेत. हो दादा. दादा माथेरान आंबेवाडी या. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. लक्ष या सिरियलचे अभिनेते योगेशजी लोंढे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. तर बघा आंबेवाडीचे प्रेक्षक त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा बघा विभाग प्रमुखचा जो लोगो आहे त्याच्यावर डायरेक्ट टप्पा कसा पण येऊ दे. बघा फलंदाजांना संधी आहे. आगळे वेगळे पारितोषिक 2000 2000 2000 2000 2000. आणखीन एक फलंदाज होतोय त्रिफळाचीत. लगातार 2 बॉलवरती 2 धक्के देतोय तो मोहन लोते फलंदाजी करणाऱ्या नानिवली संघाला. प्रफुल्ल विचारे आयोजक ठेवलंय विभाग प्रमुखाच्या जग. प्रफुल्ल विचारे आयोजक ठेवलंय विभाग प्रमुखाच्या थँक्यू. जग. तिसरा जर आणखीन एक फलंदाज त्रिफळाचीत झाला तर मोहन लोतेला अतुल दादा यांच्या वतीनं 2500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओंकार पाटील शहापूर मुरबाड या पाहुण्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. शहापूर मुरबाड वरून आलेले आमचे पाहुणे ओंकार पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि हॅट्रिक जर झाली तर मनोज दादा येवले यांच्या वतीनं 1000 रुपये आणि कृष्णा भवरे यांच्याकडून देखील 1000 रुपये. आदित्य ढाबा यांच्याकडून 1010 रुपये आणि अप्पा फार्म 1212 यांच्या वतीनं देखील 1212 रुपये. ॲडव्होकेट प्रभाकर सावंत साहेबांकडून देखील 1111 रुपये. 1111. आणि रोशन मोरे यांच्या बॅनरला जर षटकारानं हिट केला तर तब्बल गोरख रसाळ यांच्या वतीनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. हा नक्कीच कार्यसम्राट उपसरपंच. मी तर म्हणतो फलंदाजाने एकदा टच करायलाच हवा. आणि परशुरामजी दाभणे यांच्या वतीनं 2000 रुपये जर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली तर. 2 चेंडू आणि 10 धावांची आणि गरज आहे. बघा रोशन मोरे यांच्या बॅनरला जर 1 बाउन्स गेला चौकार तरी 1000 आहेत गोरख रसाळ यांच्याकडून. हा बघा आणि इथे मात्र आर पार स्टेडियम पार चौकार. सामना अजून संपलेला नाहीये कारण फलंदाजानं मारलाय चौकार. आता शेवटचा 1 चेंडू बाकी असेल आणि 6 धावांची गरज. मैदानी भगवा झेंडा रवलय. किरण- पारितोषिक आहेत. किरण न जर षटकार मारला तर युवराज लोटनकर यांच्याकडून 1000 रुपये. कृष्णा भवरे यांच्याकडून 500 रुपये. प्रफुल्लजी विचारे 5000. गोरख रसाळ 2000. त्या बॅनरला. मनोज येवले 2000. आणि जो समोर विभाग प्रमुख चषकाचा बॅनर आहे प्रियाताई मोरे 2000. एकूण बघा प्रियाताई विचारे आणि पप्पू दादांचा जो बॅनर आहे समोर त्याला जर षटकारानं हिट केलं तर आर्यन विचारे यांच्याकडून 5000 रुपये. प्रवीण सर गेल्या षटकारासाठी बघा षटकारासाठी बॅनरच्या नंतर सांगा. अतुल मोरे यांच्याकडून पण 2000. चला एकूण किती 5 2 किती मोजा. थांबा जरा पंच. एकूण बक्षीस किती आहे? गोरख रसाळ 2, प्रफुल्ल दादा 5, 5 2 7, अतुल मोरे 2 9, मनोज येवले 11, 11.5 1000 12, प्रतीक 2 13,
15, कैलास गावडे 1000, 16,000चा षटकार जर मारला तर. सूरज लोटणकर 1000. हा वाईड आहे म्हणजे चान्स आहे. 17,000 ना, 17,000चा षटकार जर मारला तर. आणि वेगळे जर प्रफुल्लजी विचारे यांच्या बॅनरला जर हा षटकार आला तर गोरख रसाळ यांच्याकडून 5,000 वेगळे. टोटल 10. आर्यन विचारे याच्याकडून पण 5,000 ना, बॅनरला लागला तर 10. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे प्रवीण सर. महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी थोरवे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. विशालजी गुरव साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. कमीत कमी तिसरे पंच बघूया काय डिसिजन देतात. जर वाईड असेल तर एक चान्स आहे फलंदाजाला. 17,000चा षटकार. आणि गेल्या वर्षी वाईड आहे म्हणजे फलंदाजाला चान्स है. कर खुदी को कर इतना बुलंद कि खुदा भी तुझसे आकर पूछे ए बंदे तेरी रजा क्या है. लगा छक्का. 17,000 एक महीने की एक आम इंसान की सैलरी. सूरज 1 चेंडू 6 धावा. 5 धावांची गरज आहे. मोहन लोते आणि किरण पाटील. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सामना जिंकलाय बिलवले संघानं. बघा ज्यांनी षटकाराला 17,000 लावले होते ना त्यांना माझी विनंती आहे की बॉलरने चांगला बॉल टाकलाय. निदान प्रत्येकी 500 तरी द्या. हा चला रोशन मोरे यांच्याकडून 500, पिलू गावडे यांच्याकडून 500, गोरख रसाळ यांच्याकडून 500, अतुल मोरे यांच्याकडून 500, 2,000. मनोज येवले आणि मोरे साहेब. प्रफुल्ल विचारे यांच्याकडून 1000. भावी सरपंच कानू उरमोडे यांच्याकडून 500.